शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ यांच्या भाजप प्रवेशामुळे नाराजीचे वारे. आमदार देवे आणि फरांदेंचा प्रवेशाला कडाडून विरोध. विनायक पांडे आणि यतीन वाघ यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी. खासदार संजय राऊतांची ट्विट करून माहिती. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे हकालपट्टी. नाशिकमध्ये महापालिकेमध्ये महायुतीची चर्चा फिसकटली. भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी. शिवसेना राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता. प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांची माहिती. आज मुंबईमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता. पुण्यामध्ये रात्री दोन्ही राष्ट्रवादीची बैठक. महापालिका जागा वाटपासंदर्भात पहिली संयुक्त बैठक. एकत्र निवडणूक लढण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती. महायुतीमध्ये जागा वाटप चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच. फडणवीस आणि शिंदे बैठकीनंतरही 30 ते 35 जागांचा तिढा कायम. शिवसेनेचा 100 जागांचा प्रस्ताव भाजपला अमान्य. आज पुन्हा दोन्ही पक्षांची बैठक होणार. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे फरक पडत नाही, मग प्रतिक्रिया कशासाठी देता? संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंसह भाजप नेत्यांवर हल्लाबोल. उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे. उत्तर भारतीयांच्या पोस्टरला संदीप देशपांडेंचं उत्तर. मराठीचा अपमान केला तर नाही बटोगे तो भी पिटोगे. देशपांडेंची फेसबुक पोस्ट. नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होणार. जाहीरनाम्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये. जाहीरनाम्यामध्ये जनतेच्या सूचनांचं प्रतिबिंब दिसणार असल्याची आमदार प्रवीण दटके यांची माहिती. कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यामध्ये कंटेनर आणि बसची धडक. अपघातानंतर लागलेल्या आगीत 17 जणांचा जागीच मृत्यू. नाताळच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची कोकणाकडे पावलं. कोकणातील समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी. अलिबागसह नागाव, मुरुड, काशीद, दिवेआगार, श्रीवर्धन इथल्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी.